हार्बर मार्गावर 14.5 तासांचा मेगा ब्लॉक वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान रात्री 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद असेल। पनवेल मानखुर्द पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू राहणार। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक तर रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार। पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल। पुण्यातील 35 तासांच्या गणपती विसर्जन मिरवणुकांवर ग्राहक पंचायतीचा आक्षेप तर 35 तास पुणेकरांनी कसे काढले हे त्यांना माहिती, याची जबाबदारी कोण घेणार? ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांना कळवली नाराजी। मुंबई पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण तर अखेरच्या दिवशी 28 हरकती आणि सूचनांवर सुनावणी। अंतिम प्रभाग रचना 15 सप्टेंबरपर्यंत नगर विकास विभागाला सादर। सातारा या ठिकाणी होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उद्या ठरणार तर ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावाची चर्चा। मात्र चर्चेत हा निर्णय होणार। साहित्य महामंडळाची रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक। घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर कारचा भीषण अपघात। अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी। कारनं बॅरिकेडिंग तोडून दुकानाला दिली धडक। घटनेसंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज तर राज्यामध्ये पुढील 3 दिवस सर्वत्र पावसाची शक्यता। पश्चिम राजस्थानातनं मान्सूनचा परतीचा प्रवास हा 17 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता। कराडच्या कृष्णा साखर कारखान्याकडून ऊस गळीत हंगामाचे 111 रुपयांचे अंतिम बिल जाहीर। सातारा जिल्ह्यामध्ये उच्चांकी 3,311 रुपयांचा दर। चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांची घोषणा। पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं पाठलाग करत महिलेला लुटलं। नाशिकच्या रामवाडी परिसरातली घटना। महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याची चैन लंपास तर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेकमध्ये कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। दरवर्षी 3,000 विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण मिळणार। सोलापूरच्या करमाळ्यातील केम गावामध्ये घरासमोर लावलेली दुचाकी चोरी करण्यात आली आहे तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल। गाडी घेऊन फिरणारा एक व्यक्ती सीसीटीव्हीत कैद। सीमांकन झालेल्या कोळीवाड्यांचं शहर विकास आराखड्यामध्ये नोंद करा। मंत्री आशिष शेलार यांच्या निर्णयामुळे कोळी बांधवांना दिलासा। मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणांच्या सीमांकनासंदर्भात शेलारांनी घेतली बैठक। दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच फटाके बंदी का लागू करण्यात आली? सर्वोच्च न्यायालयाकडून सवाल तर उपस्थित करण्यात आला। दरम्यान स्वच्छ हवेचा अधिकार दिल्ली एनसीआर क्षेत्रापुरताच मर्यादित नको। फटाके बंदी बाबत धोरण देशव्यापी असायला हवं। सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं मत। नागपुरात स्कूल व्हॅन आणि स्कूल बसमध्ये अपघात तर एका विद्यार्थिनीसह व्हॅन चालकाचा मृत्यू। काल मनकापूर परिसरात झाला होता अपघात। परिवहन विभाग आजपासून स्कूल व्हॅन आणि स्कूल बसची तपासणी करणार। बीडच्या पाली ग्रामपंचायतीमध्ये निधीचा गैरवापर। ग्रामपंचायत सदस्य संदीप नवले आणि शेख सुलताना यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलं अपात्र। जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव तर जिल्हा परिषद आणि पंचायती अध्यक्ष पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जारी। सत्ताधारी पक्षासह विरोधी गटात असणाऱ्या इच्छुकांच्या तयारीलाही सुरुवात। बीडमध्ये पत्नीकडून पतीला मारहाण, पतीचा मृत्यू। अंबाजोगाईतील खळबळजनक घटना। पत्नीवर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल। बीडमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करत अपहरण। सरहाटा फाटा या परिसरातली घटना। नागनाथ नन्नवरे असं या अपहरण झालेल्या व्यक्तीचं नाव। अपहरणाचा हा थरार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जळगावच्या भुसावळमध्ये कौटुंबिक वादातनं हत्या। 1 जण गंभीर जखमी। संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। जखमीवर सध्या उपचार सुरू। भिवंडीतील पडघ्याचा कचरा केडीएमसीच्या उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवर। स्थानिक ग्रामस्थांनी कचऱ्याची गाडी अडवत घातला गोंधळ। दुर्गंधी प्रदूषण आमच्या माथी का? संतप्त नागरिकांचा सवाल।